मुलं मोठी होत आहेत आणि त्यांची शाळा जवळ पडावी म्हणून आपण काय केलंय, तर एका अशा एरियामध्ये फ्लॅट घेतलाय की जेणेकरून स्कूल जवळ राहील म्हणून. आणि तो फ्लॅट घेतला होता मुलांच्या स्कूलसाठी आणि आता मुलं कॉलेजला जायला निघाली आहेत, पण अजून त्या फ्लॅटचा ताबा मिळाला नाहीये. होतंय असं. जर अशी परिस्थिती असेल तर तुमची फसवणूक नेमकी कोणी केली आहे? तुम्ही बिल्डर निवडताना चुकलात का बिल्डरने तुमची फसवणूक केली आहे का तुम्हाला हे माहीतच नव्हतं की आपण जो फ्लॅट घेतोय भविष्यात त्या फ्लॅटचा आपल्याला कधी ताबाच मिळणार नाही? आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची आहे की अशा प्रकारचे फ्लॅट लोक घेतात आणि त्या फ्लॅटचं EMI मात्र त्या फ्लॅटचं बुकिंग केल्यापासून सुरू होऊन जातो. म्हणजे मला माझं घर ताब्यात मिळत नाही, मी त्याचं भाडं भरायला लागतो, म्हणजेच काय EMI भरायला लागतो. आणि जर मी एखाद्या घरात राहत असेल तर त्या राहत्या घराचं देखील भाडं मला भरावं लागतं. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही अडकत असाल तर तुम्हाला निश्चितपणे काही बेसिक लॉ जे आहेत ते माहिती असणं खूप आवश्यक आहे. त्यामुळेच आपण सुरुवात करायची असती ती म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीचा 7/12 उतारा किंवा सिटी सर्वेचं जे रेकॉर्ड असतं ते वाचण्यापासून. हो, एका सामान्य माणसाला देखील मी एखादी प्रॉपर्टी घेत असताना त्याचा 7/12 उतारा काय आहे, त्याचं प्रॉपर्टी कार्ड काय आहे हे पाहणं आवश्यक आहे. आणि तुम्ही स्वतः देखील ते पाहू शकता. प्रोसेस खूप सोपी आहे. आपण आज ती प्रोसेस समजून घेऊयात. यासाठी आपण एक 7/12 उतारा रेफर करतोय. तो 7/12 उतारा आपण पाहूयात आणि त्याद्वारे आपण समजून घेऊ की एखादा 7/12 वाचायचा कसा. हा प्रॉपर्टीचा 7/12 उतारा आहे. 7/12 उतारा वाचायचा कसा हे जर शिकायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला हे पाहावं लागेल. इथे गावाचं नाव असतं, म्हणजे ज्या एरियामधली ती प्रॉपर्टी आहे तो तालुका असतो आणि त्याच्यानंतर त्याचा जिल्हा असतो. सेकंडली तुम्हाला इथे मिळतो तो गट नंबर, म्हणजे ज्या गटातला हा उतारा आहे त्या गटाचा इथे नंबर लिहिलेला असतो. हा उतारा प्रामुख्याने 3 पार्ट्समध्ये डिवाइड झालेला आपल्याला दिसून येतो. इथं असतं क्षेत्र किंवा आकारणी, इकडे असते भोगवटदाराचे नाव आणि तिसरा कॉलम असतो तो म्हणजे इतर अधिकार, त्याच्यामध्ये कुळ किंवा खंड लिहितात. आता हे जो पहिला कॉलम आहे याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की या पहिल्या कॉलममध्ये एरिया लिहिलेला आहे. हा जो दुसरा कॉलम आहे त्याच्यामध्ये नाव मेन्शन केलं जातं की आज रोजी प्रॉपर्टी कोणाच्या नावावर आहे. आणि जी वरती नावं लिहिलेली जी तुम्हाला खोडलेली दिसत आहेत याच्यामध्ये प्रिव्हियस ओनर जे आहेत, म्हणजे प्रॉपर्टी पूर्वी कोणाच्या नावावर होती हे मेन्शन केलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे हा, इथे तुम्हाला इतर अधिकारामध्ये या प्रॉपर्टीवर पूर्वी कोणी कूळ होतं का, या प्रॉपर्टीवर कुठल्या बँकेचं कर्ज आहे का, या बँकेत काही व्यवहार झाले होते का, या प्रॉपर्टीवर कोणाचा बोजा आहे का, प्रॉपर्टीवर कुठली केस चालू आहे का, हे सगळे विषय तुम्हाला इथे पाहायला मिळतात. म्हणजे हा जो काही कॉलम आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे एखादी प्रॉपर्टी परचेस करताना. आणि या कॉलममध्ये देखील तुम्हाला चेक करायचं आहे की इथं जे नाव आहे तोच माणूस तुम्हाला प्रॉपर्टी विकतोय का, वेदर ही जे लिगल ओनर आहे कुठून कळणार आहे, इथून कळणार आहे. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर कळणार आहे की या प्रॉपर्टीवर कुठलं कर्ज आहे का, केस चालू आहे किंवा बोजा आहे का. तेव्हा या ज्या 1, 2, 3 या ज्या बेसिक गोष्टी आहेत या कुठल्याही प्रॉपर्टी परचेस करताना चेक करणं आवश्यक आहे. तर प्रॉपर्टीचा 7/12 उतारा एकदा आपण चेक केला तर आपल्याला किमान ही माहिती मिळते की आपण ज्याच्याकडनं प्रॉपर्टी परचेस करतो आहे प्रॉपर्टीचा मालक खरंच तो आहे का, आपण प्रॉपर्टी परचेस करताना त्या प्रॉपर्टीवर कुठलं कर्ज तर नाही आहे, कोणती केस तर चालू नाही आहे, किंवा तो जो कोणी मालक आहे त्याच्या कोणी बहिणी, त्याचे कोणी वारस किंवा इतर कोणी लोक जे आहेत त्यांनी त्या प्रॉपर्टीमध्ये इतर अधिकाऱ्याला त्यांची नावं तर लावली नाही आहेत. या बेसिक गोष्टी आपल्याला चेक कराव्या लागतात. प्रॉपर्टी परचेस करताना एकदा या गोष्टी चेक केल्या की पुढचा विषय येतो तो म्हणजे जर मी फ्लॅट घेत असेल किंवा एखाद्या हाऊसिंग सोसायटीमध्ये मला जायचं असेल तर मी काय चेक केलं गेलं पाहिजे. कारण आपण आपल्या आयुष्याची सगळी पुंजी एखादं घर घेण्यासाठी लावत असतो आणि एखादं घर जेव्हा आपण घेतो तेव्हा ते घर नसतं, ते स्वप्न असतं त्या माणसाचं. तेव्हा प्रॉपर्टी परचेस करताना, घर घेताना काय चेक करायचं या ज्या गोष्टी आहेत त्याची सुरुवात 7/12 पासून होते, पण पुढे ज्या गोष्टी चेक करायच्या आहेत त्या आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात. फ्लॅट घ्यायचा आहे म्हटल्यानंतर आपण पहिल्यांदा काय बघतो, आपण ब्रोशर बघतो, त्याची व्हिडिओज बघतो, सॅम्पल फ्लॅट बघतो, बिल्डर बघतो, ॲडव्हर्टाईज बघतो का अजून काही बघतो. या सगळ्या गोष्टी तर बघितल्याच जातात, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की आपण जो फ्लॅट परचेस करतोय आपण त्याचं टायटल व्हेरीफाय करत असतो. बरोबर आहे, आपल्याला त्या फ्लॅटचा टायटल सर्च रिपोर्ट बघावा लागतो. आता टायटल सर्च रिपोर्ट घ्यायचा याचा अर्थ असा आहे का की बाबा मला बँकेतनं कर्ज काढायचं आहे आणि बँकेने मला सांगितलं की तुमचा टायटल सर्च रिपोर्ट असल्याशिवाय कर्ज मिळणार नाही. पूर्वी लोकांचा असा समज होता की बँकेतनं कर्ज काढायचं म्हणलं की टायटल सर्च रिपोर्ट लागतो आणि मग बँकेच्या वकिलांकडनं काढावा लागतो. पण आता लोक हुशार व्हायला लागली आहेत, कारणं पण तशीच घडली आहेत. होतं काय, एखाद्या व्यक्तीने फ्लॅट परचेस केला, फ्लॅट परचेस केल्यानंतर तो तिथे राहायला पण लागला, बँकेचं कर्ज चाललंय, हप्ते चाललेत आणि एक दिवस नोटीस आली. नोटीस कुठली आली आहे तर हा जो फ्लॅट आहे तो बँक ऑक्शनमध्ये काढते आणि कारण काय तर कर्ज फेडलं नाहीये म्हणून. मग याला प्रश्न पडणार आहे की मी तर कर्ज फेडतोय, माझी EMI रेग्युलर चाललेत आणि मग ही नोटीस आली कुठून. पण त्या नोटीसवर नाव तिसऱ्याच व्यक्तीचं असतं. तो घाबरतो, विचार करायला लागतो की मी जो फ्लॅट घेतला आहे
ज्याची EMI मी भरतोय, गेले 4 वर्ष झाले मी इथं राहतोय आणि अचानकपणे कोणीतरी येते आणि म्हणते की या फ्लॅटचा बँकेने लिलाव करायचं ठरवलंय कारण कर्ज फेडलेलं नाहीये. त्यावेळेस त्याला कळतं की त्यांनी जर डिसेंबर महिन्यात तो फ्लॅट घेतला असेल तर मार्चमध्ये दुसऱ्याच कोणीतरी व्यक्तीने हा फ्लॅट परचेस करण्यासाठी म्हणून कर्ज काढलं होतं. व्यवहार पूर्ण झाला नाही, पण कर्ज फ्लॅटवर तसंच राहिलं. मग चूक कुठे झाली? तुम्ही एखादा फ्लॅट परचेस करताना जर त्या फ्लॅटवर अगोदर कोणी तुमच्या आधीच एखादं साठेकत केलं असेल, म्हणजे ॲग्रीमेंट टू सेल केला असेल, एखादं लोन काढलं असेल किंवा बिल्डरनी तुमच्या आधी तो फ्लॅट तिसऱ्याच कोणाला तरी विकला आहे, व्यवहार अर्धवट राहिला आहे आणि आता तुम्हाला विकला आहे आणि तुम्हाला कळलंच नाही, तर अशा वेळेस तुमच्याकडे काही पर्याय आहे का? आता तुम्हाला वाटेल की मी क्रिमिनल केस करेल, सिव्हिल केस करेल, भांडेल, असा कसा माझा फ्लॅट त्यांना घेता येईल? या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते, एक लॉमध्ये छोटीशी टर्म आहे ज्याला आपण कॅव्हेट एम्प्टोर म्हणतो. हा लॅटिन शब्द आहे. याचा अर्थ असा होतो बायर्स बी अवेअर, म्हणजे ज्याला प्रॉपर्टी परचेस करायची आहे ना, त्यांनी ती प्रॉपर्टी परचेस करताना काळजी घेतली पाहिजे. जर प्रॉपर्टी परचेस करताना काळजी नाही घेतली तर तुम्ही एखाद्या फ्लॅटमध्ये राहायला जाता आणि तो फ्लॅट जो आहे तो तुमच्याच आधी त्या बिल्डरनी दुसऱ्या कोणाला तरी जर विकलेला असेल किंवा त्या फ्लॅटवर बिल्डरनीच कर्ज काढला असेल तर तुम्ही अडचणीत याल. म्हणून फ्लॅटचा सर्च रिपोर्ट फक्त बँकेसाठी करू नका, तर स्वतःच्या सेफ्टीसाठी करायचा, हे लक्षात ठेवलं पाहिजे.